जनतेचे मुद्दे नव्हते असं तुमचं म्हणणं आहे. अजितराव, मला तुमची एक कमेंट हवी आहे, शेवटची कमेंट मला तुमच्याकडून हवी आहे. सातत्यानं विरोधकांनी प्रश्न उपस्थित केलेला होता पारदर्शकतेच्या बद्दलचा, आणि या निवडणुका असतील किंवा पालिकाच्या निवडणुका आणि महानगरपालिकाच्या देवणाऱ्या निवडणुका, विरोधकांचा मुद्दा तोच आहे की जोपर्यंत पारदर्शकता येणार नाहीत तोपर्यंत हे निकाल असेच येत राहणार. विलासजी, मला असं वाटतं की जनतेला सुद्धा हे आवडणार नाही. ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगानं काही चुका केल्या, आम्ही सुद्धा निवडणूक आयोगावरती निशाणा साधला. दुबार मतदारांच्या प्रश्नी आम्ही प्रश्न विचारले. आम्ही अनेक अशा गोष्टी केल्या की ज्या गोष्टींमुळे, आणि त्या संविधानिक पद्धतीनं केल्या, कागदोपत्री केल्या, निवडणूक आयोगाची भेट घेऊन निवडणूक केल्या. आयोग चुकीचं करतो हे मान्य करताय? नाही 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 आहेच. भारतीय जनता पक्षानं अनेक ठिकाणी आक्षेप घेतले. मी स्वतः, माझे काही सहकारी ज्यांना निवडणूक लढवायची होती त्यांची नावच वगळून टाकलेली होती. त्याच्या संदर्भात 158 ठिकाणी, म्हणजे मी व्यक्तिगत पातळीवरती निवडणूक आयोगाकडे वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही तक्रारी केल्या. ही मोठी सिस्टीम आहे आणि त्या सिस्टीम मध्ये लॅक्युना असणं, ज्या पद्धतीनं आपल्याला असं वाटलं की बाबा इथं कुठेतरी आपल्याला चुकीचं वाटतंय, तिथं आपण आक्षेप घेतला पाहिजे. पण विलासजी, आज संपूर्ण दिवसभर काय होईल ते मी आपल्याला आत्ताच सांगतो की ज्या पद्धतीनं दारुण पराभव होईल, या दारुण पराभवानंतर निवडणूक आयोग, यंत्रणा, ईव्हीएम, पैशांचा वापर, अशा पद्धतीचा रडीचा डाव आमच्या विरोधकांकडून केला जाईल. हे दुर्दैवानं नाही, रडीचा डाव नाही. काल आपले राजेश पवार म्हणून नायगावचे आमदार आहेत, काल त्यांनी 2000 लोकांना डांबून ठेवलं, पुरावे आलेले आहेत, आपण सगळीकडे बघितलं असेल. याला रडीचा डाव? आम्ही तथ्यांवरती बोलतोय, तथ्य तरी स्वीकारलं पाहिजे अजितराव. तथ्यांवरती मी सुद्धा सांगतो, काँग्रेसनं अनेक ठिकाणी जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे उमेदवार दिलेले होते, त्या उमेदवारांनी, यादी फार मोठी आहे तुमची, यादी फार अजितराव मोठी आहे, यादी फार मोठी आहे. मी यादी द्यायला तयार आहे. भाजपनं किती गुन्हेगारांना तिकीट दिलेले आहेत याची यादी दिली तर तुम्हाला बोलता येणार नाही, एवढी प्रचंड मोठी यादी आहे. यादी द्या. मी जशी यादी दिली ना की 125 हून अधिक जागांवर आम्ही येऊ, तसं कुठं कुठं काय गैरकारभार झाले, गोंधळ झाले, हो, हे देतो सगळं ना. थांबवणं ठीक आहे.